शैक्षणिक सत्र 2025-2026 पासून मोफत गणवेश योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. हा बदल कोणता आहे हे जाणून घेण्याकरिता शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत या नावाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्राप्त झालेला आहे. या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की मोफत गणवेश योजना ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांच्याकरिता क्रियान्वित आहे. अर्थात मोफत गणवेश योजनेचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळत असतो. या संदर्भामध्ये 2025-26 पासून मोठा बदल करण्यात आलेला आहे. तो असा की मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येणार आहे. मोफत गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेशाचा रंग व रचना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित करावी असे या शासन निर्णयात सांगण्यात आलेले आहे. अर्थात शैक्षणिक सत्र 2025-26 पासून मोफत गणवेश योजनेच्या संदर्भाने सर्व अधिकार हे शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले आहेत व शाळा व्यवस्थापन समितीला त्या पद्धतीने रक्कम प्राप्त होणार आहे. तसेच या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे की ज्या शाळांमध्ये स्काउट व गाईड हा विषय आहे अशा शाळांनी नियमित एका गणवेशाची रंगसंगती शाळा स्तरावर निश्चित करावयाची आहे. तर दुसरा गणवेश स्काउट व गाईड संस्थेने निश्चित केलेल्या रंगसंगतीप्रमाणे खरेदी करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आलेला आहे. गणवेशाचे कापड चांगल्या दर्जाचे, विद्यार्थ्यांच्या शरीराला त्वचेला इजा न करणारे असावे. तसेच सदर कापड हे 100% पॉलिस्टर नसावे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. सन्माननीय गट शिक्षणाधिकारी हे गणवेशाची यादृच्छिक अर्थात रँडम पद्धतीने प्रत्येक केंद्रातील 2 ते 3 शाळांना भेटी देऊन तपासणी करणार आहेत. केंद्र शासनाच्या मोफत गणवेश योजना व राज्य शासनाची मोफत गणवेश, बूट व पायमोजे योजनेमध्ये सुसूत्रता राहावी याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाला कामकाज करायचे आहे. शिक्षण विषयक महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण माहिती घेऊन लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून. धन्यवाद.